नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण सुरुवात करणार आहोत एका नवीन प्रिपरेशन मेथडला, ज्या प्रिपरेशन मेथडचं नाव आहे इटार्ड रिॲक्शन. म्हणा इटार्ड रिॲक्शन. इटार्ड रिॲक्शनच्या साहाय्याने अल्डिहाइड तयार करणे. अरे बाबांनो, इटार्ड रिॲक्शनमध्ये काय होतं? इटार्ड रिॲक्शनमध्ये मिथिल बेन्झीन पासून फक्त अल्डिहाइड तयार होतो. लक्षात घ्या तुम्ही, या मेथडनं कीटोन तयार करता येत नाही. इटार्ड रिॲक्शनच्या साहाय्याने आपल्याला फक्त अल्डिहाइड तयार करता येतं, कीटोन तयार करता येत नाही. हे वाक्य नीट लक्षात घ्या. आता रिॲक्शन कशी होते, काय होते, त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण टप्प्याटप्प्याने घेऊयात. पहा, आता इटार्ड रिॲक्शनचं वैशिष्ट्य काय बघा. नीट ऐका बरं का मी काय सांगतोय. इटार्ड रिॲक्शनचं वैशिष्ट्य काय बघा. इटार्ड रिॲक्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे की बेन्झीन रिंगला जोडलेला CH3 ग्रुप आहे ना, म्हणजे ॲरोमॅटिक रिंगला जोडलेला CH3 ग्रुप जर असेल तर त्या CH3 ग्रुपचं ऑक्सिडेशन होतं आणि तो CH3 ग्रुप पहिल्यांदा क्रोमियम कॉम्प्लेक्समध्ये रूपांतरित होतो आणि त्यानंतर त्याच्यापासून अल्डिहाइड तयार होतं. बघा मी काय सांगतोय. तुम्ही काय घेतलं? मिथिल ग्रुप घेतलं. हा तुमचा मिथिल ग्रुप. पण अशा प्रकारचा मिथिल ग्रुप जो मिथिल ग्रुप ॲरोमॅटिक रिंगला जोडलेला आहे, म्हणजे ॲरोमॅटिक रिंग असलेला मिथाइल ग्रुप जर असेल तर ही अभिक्रिया होते, नसताना ही अभिक्रिया होत नाही. हे पण नीट लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. आता हा मिथाइल ग्रुप आहे. मग काय होतं पहिल्या स्टेपमध्ये? याचं होतं ऑक्सिडेशन. पहिल्या स्टेपमध्ये ऑक्सिडेशन होतं पहिल्या स्टेपमध्ये. बघा, हा मिथिल ग्रुप, या मिथिल ग्रुपचं काय होईल? ऑक्सिडेशन. आणि याचं ऑक्सिडेशन करण्यासाठी आपण काय वापरतोय? CrO2Cl2 क्रोमिल क्लोराईड वापरतोय आपण. क्रोमिल क्लोराईडचा वापर करून या ठिकाणी आपण हा CH3 ग्रुप ऑक्सिडाइज करतोय आणि या CH3 ग्रुप पासून तयार होईल क्रोमियम कॉम्प्लेक्स. पहिली स्टेप, फॉर्मेशन ऑफ क्रोमियम कॉम्प्लेक्स. पिवळ्या रंगाचा कंपाऊंड, येलो कलर्ड कॉम्प्लेक्स इज फॉर्म्ड क्रोमियम कॉम्प्लेक्स. आणि दुसऱ्या स्टेपमध्ये काय करतो? ऍसिड हायड्रोलिसिस करतो. बघा, म्हणजे नेमका अभिक्रियेमध्ये काय होतंय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा कोण आहे? CH3 ग्रुप. आणि आपण कुठल्या CH3 ग्रुप बद्दल विचार करतोय? ॲरोमॅटिक रिंग मधल्या, ॲरोमॅटिक रिंगला जोडलेल्या. समजतंय का? आणि पहिल्यांदा हा जो CH3 ग्रुप आहे याचं होईल ऑक्सिडेशन आणि याचं ऑक्सिडेशन करण्यासाठी आपण काय वापरतोय? क्रोमिल क्लोराईड. क्रोमिल क्लोराईडच्या साहाय्याने या ठिकाणी आपण याचं ऑक्सिडेशन करतोय. हे पहिल्यांदा आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि तिथं वापरायचं सॉल्व्हंट कार्बन डायसल्फाइड. झालं, पहिली स्टेप झाली. पहिल्यांदा आलं क्रोमियम कॉम्प्लेक्स आणि मग क्रोमियम कॉम्प्लेक्सचं होतं ऍसिड हायड्रोलिसिस. कळलं का? क्रोमियम कॉम्प्लेक्स जो तयार झाला त्या तयार झालेल्या क्रोमियम कॉम्प्लेक्सचं ऍसिड हायड्रोलिसिस होतं आणि शेवटी मिळतं आपल्याला अल्डिहाइड. अशा प्रकारची ही संपूर्ण अभिक्रिया आहे. हे पहिल्यांदा आपण लक्षात घ्यायचं आहे. बघा, म्हणजे CH3 ग्रुपचं रूपांतर अल्डिहाइडमध्ये झालं, म्हणजे CHO ग्रुपमध्ये झालं. मग अशा प्रकारची आपली संपूर्ण रिॲक्शन. आता ही रिॲक्शन कशी होते परत सांगतो ऐका. बघा नीट ऐका, फार सोपं आहे. पहिल्यांदा काय करा? CH3 घ्या. हो का, हे CH3 इकडं रिंग आहे, इकडं रिंग आहे समजा. आता CH3 मी मुख्य भाग घेतला. रिॲक्शन कुठं होतं? फक्त CH3 ग्रुपचं ऑक्सिडेशन होऊन त्याच्यापासून CHO ग्रुप तयार होतो. CH3 ग्रुप अंडरगोज ऑक्सिडेशन टू फॉर्म CHO ग्रुप. अशा प्रकारची जी अभिक्रिया आहे, अशा प्रकारच्या अभिक्रियेला म्हणतात काय? इटार्ड रिॲक्शन. मग आता घेतलं CH3, आता काय होईल याचं ऑक्सिडेशन? बघा, प्लस 2 घ्यायचं, CrO2Cl2. बघा, इन द प्रेझन्स ऑफ कार्बन डायसल्फाइड सॉल्व्हंट. बघा, आता हा कोण आहे? CH3 आहे. या CH3 ग्रुपचं आपण काय करणार? ऑक्सिडेशन करणार. ऑक्सिडेशन करण्यासाठी काय वापरणार? क्रोमिल क्लोराईड. आणि एक वाक्य लक्षात घ्यायचं की तुम्हाला लगेच अल्डिहाइड मिळणार नाही. पहिल्यांदा तयार होईल क्रोमियम कॉम्प्लेक्स. आता क्रोमियम कॉम्प्लेक्स म्हणजे काय? हे सगळं मिश्रणामध्ये कसं होतं मी सांगतो पहिल्यांदा. बघा, हे असं लिहा, CH. हे CH आपण जसं आहे तसं लिहिले बरं का. नीट समजून घ्या, रिॲक्शन सोपी आहे, फक्त नीट समजून घ्यायचं आहे. बघा, लिहिलं CH. आता काय करू आपण? रिॲक्शन कोणती आहे? ऑक्सिडेशन. म्हणून काय करू आपण? 1O 2O.
आहे का? बघा सीएचला सीएच लिहिलं आपण. तुम्हाला माहित आहे रिॲक्शन कोणती आहे? ऑक्सिडेशन. तुम्हाला माहित आहे ऑक्सिडेशन म्हणजे काय? ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. हो का? इथे एक ओ मिसळा, इथे एक ओ मिसळा. कळलं? आता हे सगळं ह्याच्यामध्ये मिसळा, हे सगळं मध्ये मिसळा, काय बी निघून जात नाही. फक्त आपण 2 ऑक्सिजन मध्ये घ्यायचं एक्स्ट्रा बास. मग आता काय केलं आपण? सीएचला सीएच लिहिलं. ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे म्हणजे ॲडिशन ऑफ ऑक्सिजन, म्हणून 2 ओ मिसळलं. 1 ओ 2 ओ. ठीक आहे. हे सीआर आहेत 2. हो का? इथे एक सीआर लिहा, इथे एक सीआर लिहा. पुन्हा पुढे काय? 2 ओ आहेत. इथं एक ओ लिहा, इथं एक ओ लिहा. इथं 2 एच उरलेले आहेत. इथं एक एच लिहा, इथं एक एच लिहा. इथं Cl2 2 आहेत. इथं एक Cl2 लिहा, इथं एक Cl2 लिहा. संपलं. हा तुमचा क्रोमियम कॉम्प्लेक्स. हा जो संपूर्ण कंपाऊंड आहे दिस इज कॉल्ड एज द क्रोमियम कॉम्प्लेक्स. फार सोपी रिॲक्शन आहे, फक्त नीट लक्षात घ्यायचं आहे. सो दिस क्रोमियम कॉम्प्लेक्स इज फॉर्म्ड. आणि शेवटी काय होतं माहिती आहे का? ह्याचं काय करतो आपण? ऍसिड हायड्रोलिसिस. बस. हा क्रोमियम कॉम्प्लेक्स आहे आणि या क्रोमियम कॉम्प्लेक्सचा आपण जेव्हा ऍसिड हायड्रोलिसिस करतो तेव्हा इथला जो ग्रुप आहे संपूर्ण ह्याचं रूपांतर होतं CHO मध्ये. बस. हे डायरेक्ट लक्षात ठेवा. CHO ग्रुप इज फॉर्म्ड. बाकीचं हे सगळं निघून गेलं, काय संबंध नाही आपल्याला. फक्त डायरेक्ट लिहा CHO म्हणजे CH3 ग्रुप इज कन्वर्टेड इनटू CHO ग्रुप. कळलं का? आणि ही अभिक्रिया होत असताना 2 स्टेपमध्ये होते. पहिल्यांदा क्रोमियम कॉम्प्लेक्स तयार होतो, दुसऱ्या स्टेपमध्ये ऍसिड हायड्रोलिसिस घडतं आणि तयार होतो तुमचा कोण? CHO ग्रुप. तर अशा प्रकारची ही संपूर्ण अभिक्रिया आपल्या समोर आहे. कशी होते ती सांगितलं. आणि एवढा भाग जर तुमच्या लक्षात आला तर सगळी रिॲक्शन तुमच्या लक्षात सहजपणे येईल. बाबांनो, ही रिॲक्शन इटार्ड आहे. भल्या भल्यांना कळत नाही, पण फार सोपी आहे. फक्त षडाक्षरीने शिकवल्यावर कळते. व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. घरात बसल्या बसल्या नंबर 1 क्वालिटी शिक्षण. कुठंच ट्युशन लावायची गरज नाही. फक्त शाळेत जायचं आणि माझे व्हिडिओ बघायचं. बस. एवढं जरी केलात तर केमिस्ट्री विषयाचा 100% बोर्डाचा अभ्यास तुमचा पक्का झाला समजा. आणि CETचा बी अभ्यास झाला. हां, पण व्यवस्थित बघायचं. पहिल्या व्हिडिओपासून बघत जायचं, टप्प्याटप्प्यानं. वर्गात शिकल्यासारखं शिकायचं. बराबर लक्षात येते. कुठंही पैसे घालायची गरज नाही. बस. तुमची शाळा आणि हे व्हिडिओ बघितलात ऑटोमॅटिक तुमचा अभ्यास होईल. तुम्ही प्रयोग करून बघा आणि मग मला कमेंट करा. समजते का? ओके. आता आपण रिॲक्शनला सुरुवात करू नेमक्या. हां, काय होतं सगळं जनरल सांगितलं. आता नेमकं काय सांगतो ते ऐका व्यवस्थित. काय काय होतं सगळं तुमच्या समोर मी लिहिले बरं का. आता हे सगळं मी पुन्हा व्यवस्थित घेतो म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल नेमकं होतं कसं, काय होतं. ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण समजून घेऊ. हां, नीट बघा बरं व्यवस्थित. हो का? पुस्तकातलं एक्झाम्पल घेऊ पहिल्यांदा आपण. पुस्तकातलं एक्झाम्पल नीट ऐका बरं का. हे बघा, हे घेतलं आपण बेन्झीन रिंग, ॲरोमॅटिक रिंग आणि ह्याला जोडले CH3. हो का? इथे एक एच, इथे एक एच. एकच बघा CH3 आहे. का उघड नाही का नाही. ह्याचं नाव आहे टुलिन किंवा मिथिल बेन्झीन. टुलिन म्हणा किंवा मिथिल बेन्झीन. मिथिल बेन्झीन म्हणा, चालतंय. ओके. आता काय करायचं? ऑक्सिडेशन आपण करूयात. आणि तुम्हाला माहित आहे पहिल्या स्टेपमध्ये आणि काय माहित आहे का, आता ह्या ॲरोमॅटिक रिंगचा काय संबंध नाही. आपल्याला फक्त काय लागणार आहे? हा तुमचा CH3 ग्रुप. या संपूर्ण इटार्ड रिॲक्शनमध्ये आपल्याला रिंगचा काय संबंध येत नाही. कळलं का? पण ॲरोमॅटिक रिंग पाहिजे हा भाग वेगळा. परंतु रिॲक्शन करताना आपण फक्त CH3 ग्रुपचा विचार करा. CH3 ग्रुपचं रूपांतर CHO ग्रुपमध्ये होतं. मिथाइल ग्रुप, मिथिल ग्रुपचं रूपांतर हे अल्डिहाइड ग्रुपमध्ये होतं. बस. इतकंच लक्षात ठेवा. आणि ही अभिक्रिया म्हणजे इटार्ड रिॲक्शन. सोपं आहे फार. कसं होतं मी सांगतो की, ऐका की मी सांगलो. आता हे घेतलं तुमचं टुलिन, मिथिल बेन्झीन घेतलं आपण. ह्याचं करू आपण ऑक्सिडेशन. त्यासाठी वापरू आपण 2 CR O2 Cl2. ह्याचं नाव आहे क्रोमिल क्लोराईड. CrO2Cl2 याचं नाव क्रोमिल क्लोराईड. आणि रिॲक्शन होते इन द प्रेझेन्स ऑफ कार्बन डायसल्फाइड. बघा, रिॲक्शन इज टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ कार्बन डायसल्फाइड. आता तुम्हाला माहित आहे ऑक्सिडेशन करू आपण. आणि एक लक्षात घ्या, पहिल्या स्टेपमध्ये हे सगळंच्या सगळं ह्याच्यामध्ये मिसळायचं आहे. काहीच काढून टाकायचं नाही. हे CH3 ग्रुप आहे, त्याच्यामध्ये हे सगळं मिसळा. आणि मग पहिल्या स्टेपमध्ये तयार होणारा जो प्रोडक्ट आहे तो कुठला होईल? क्रोमियम कॉम्प्लेक्स इज फॉर्म्ड इन द फर्स्ट स्टेप. आता कसं होतं मी सांगतो. आता बघा, बेन्झीन रिंगला बेन्झीन रिंग घ्या. ह्याच्यामध्ये काहीच फरक पडणार नाही. बेन्झीन रिंग जशी आहे तशी राहील. आता हे बेन्झीन रिंग, पुन्हा हे CH आहे. हे CH असंच लिहा. ठीक आहे? एवढं कळालं? ठीक आहे. आता काय करू आपण? पहिल्यांदा तुम्हाला माहित आहे इटार्ड रिॲक्शन ही ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे.
आणि ऑक्सिडेशन करण्यासाठी आपण काय वापरतोय, क्रोमिल क्लोराईड. म्हणून पहिल्यांदा आपण काय करू, ऑक्सिजन मिसळू, 1 ऑक्सिजन 2 ऑक्सिजन, बस थोडं बाहेरून आलं. ऍडिशन ऑफ ऑक्सिजन झाली ना, ऑक्सिडेशन झाले ना पहिल्या स्टेपमध्ये, हे एवढं लक्षात घ्या. पुढे काय बघा, काय उरलं, 2 CR आहेत हो का, 1 CR इथं लिहा, 1 CR इथं लिहा. ऐका नाही बरं का, किती O आहेत, 2, 1 O इथं लिहा, 1 O इथं लिहा, आहे का. आणि इथं H आहेत ऑलरेडी, ते लिहा H इथं लिहा H काय त्या पुढे H आणि H. किती, 2 Cl2 आहेत, 2 लिहिला, 2 Cl2, 1 Cl2 इथं लिहा, 1 Cl2 इथं लिहा, संपलं. आणि हा झाला तुमचा क्रोमियम कॉम्प्लेक्स. किती सोपी रिॲक्शन आहे बघा, हा तुमचा क्रोमियम कॉम्प्लेक्स. आणि क्रोमियम कॉम्प्लेक्सचा आपण जेव्हा ऍसिड हायड्रोलायसिस करतो तेव्हा या ठिकाणी हे सगळ्याचं रूपांतर CHO मध्ये होतं, हे सगळंच CHO तयार होतं. आणि मग आपली एक आहे दुसरी स्टेप, काय, ऍसिड हायड्रोलायसिस म्हणजे H3O+, आणि मग आपला प्रोडक्ट आला, हे बेंझिन रिंगला बेंझिन रिंग, कळलं का. आणि याच्या पुढे काही CHO, बस हे सगळं ग्रुप त्याचं रूपांतर CHO मध्ये. थोडक्यात हो का, CH3 ग्रुपचं रूपांतर CHO मध्ये झालं, बस. आणि ह्याचं नाव आहे बेन्झाल्डिहाइड. काय नाव आहे, बेन्झाल्डिहाइड. सोपी रिॲक्शन आहे, ह्याच्यामध्ये काहीही अवघड नाही, फक्त आपण लक्षात घ्यायचं आहे आणि रिॲक्शन सहजपणे आपल्या लक्षात येईल. आणि हा तुमचा क्रोमियम कॉम्प्लेक्स आहे. अजून एक उदाहरण घेऊ, पुस्तकातील दुसऱ्या पुस्तकात, बोर्डाच्या पुस्तकात आपल्याकडे एकच एक्झाम्पल आहे, पण अजून एक एक्स्ट्रा एक्झाम्पल आपण वेगळ्या प्रकारचं घेऊयात, दुसऱ्या पुस्तकात दिलेलं आहे. ठीक आहे, तर ते उदाहरण आपण या ठिकाणी पाहूयात. लिहून घ्या, सोपी रिॲक्शन आहे, अवघड नाही काय. ओके, लिहा. बघा दुसरं एक्झाम्पल घेतो लगेच तुम्हाला कळण्यासाठी. आता ही रिंग आहे आणि इथं लिहिलं मी CH2 CH3. ऐका बरं का, नीट ऐका मी काय सांगतोय हो का. आता कसं इथं CH3 ग्रुप आहे इथं, पण लांब आहे. आता ही बेंझिन रिंग आहे आणि बेंझिन रिंगला काय जोडलंय, CH2 CH3 जोडले. म्हणजे आपली जर चेन मोठी असेल अशा वेळेस काय करायचं, जे टोकाचा CH3 आहे, टोकाचा टर्मिनल CH3 गेट्स ऑक्सिडाइज्ड टू फॉर्म CHO ग्रुप. हे CH2 भाग घेणार नाही मध्ये, रिंग बी भाग घेणार नाही, रिंग भाग घेणार नाही, CH2 भाग घेणार नाही. भाग कुठला घेईल, फक्त टर्मिनल टोकाचा हा जो आहे तुमचा CH3 ग्रुप भाग घेईल. हा जो आहे टर्मिनल CH3 ग्रुप, टर्मिनल CH3 ग्रुप भाग घेतो. आता रिॲक्शन कशी होती बघा, +2 CrO2 Cl2. रिॲक्शन इज टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ CH2. हा कोण आहे, इथिल बेंझिन, CH2 CH3 इथिल बेंझिन, याचं नाव इथिल बेंझिन. हा, परंतु लक्षात घ्या, ऑक्सिडेशन कुणाचं होणार आहे, फक्त CH3 ग्रुपचं. याच्यामधला फक्त CH3 ग्रुप ऑक्सिडाइज होणार आहे. कसं होतो, अगोदर त्यासारखंच करायचं. आता बघा, हे बेंझिन रिंग CH2 लिहा पहिल्यांदा असं, ह्याला काहीही होत नाही, ह्याला धक्का लावायचं नाही. बेंझिन रिंग CH2 असं ठेवा, तेव्हा हे CH ला CH, बेंझिन रिंग CH2 काहीच करायचं नाही, असं ठेवायचं. आणि हा तुमचा जो आहे CH3 याचं ऑक्सिडेशन करायचं. आता CH आहे, तुम्हाला माहित आहे कुठली रिॲक्शन आहे, ऑक्सिडेशन. मिसळा, 1 O ह्याला द्या, 1 O ह्याला द्या. बघा नीट ऐका, पुन्हा काय, CR 2 आहेत, 1 CR ह्याला द्या, 1 CR ह्याला द्या, वाटा. चला, ऑक्सिजन 2 आहे, हां, 1 O ह्याला द्या, 1 O ह्याला द्या, आहे का. आणि त्यानंतर अजून एक महत्त्वाचं वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे की 2 O दिले आपण त्या ठिकाणी. आता इथले 2 H उरले, हे बघा, इथं 1 H लिहा आणि इथं 1 H लिहा. आणि शेवटला 2 Cl2 आहेत, 1 Cl2 इथं लिहा, 1 Cl2 इथं लिहा, संपलं. आणि ह्या 2 O मधलाच 2 म्हणजे बेदोनी 4 आहेत एकूण, 4 पैकी 2 आधी घेतले आपण आणि 2 नंतर घेतले. म्हणजे घोळवली पुन्हा, 2 अगोदर घेतले, 2 नंतर घेतले. म्हणून पहिल्यांदा पण असं काय, ऑक्सिडेशन म्हणून आधी O लिहायचं तिथं, असं समजायचं कळण्यासाठी आपल्याला. आणि मग त्या प्रकारची अभिक्रिया करायचं, बरोबर द्यायला झालं सगळं. आणि हा झाला तुमचा क्रोमियम कॉम्प्लेक्स. आणि मग आता दुसरी स्टेप जी आहे, दॅट इज नथिंग बट द ऍसिड हायड्रोलायसिस. हे कसं होईल सांगा बरं. तुम्हाला माहित आहे CH आणि हा संपूर्ण ग्रुप जो आहे, हा संपूर्ण ग्रुप, ह्याला हात लावायचा नाही, इसको हाथ नहीं लगाने का, इसको धक्का नहीं लगाने का भाई. हाँ, इसको छोड़ के जो पार्ट है वो सब क्या बन जाएगा, CHO बन जाएगा. लेकिन इसके बारे में सोचना भी नहीं, उसको कुछ डिस्टर्ब नहीं करने का भाई. हाँ, जो कुछ करने का इधर कर डालने का. देखो क्या करने का है, ये देखो रिंग है, रिंग को रिंग लिखा, ये CH2 को CH2 लिखा, ये सब क्या बन जाएगा भाई, CHO बन जाएगा.
ये लिख दिया, देखो CHO। चला, इसका नाम क्या है भाई? इथिल बेंजीन। अरे लिखो ना इथिल बेंजीन। हाँ, एक क्रोमियम कॉम्प्लेक्स बन गया और आखिर में क्या बन गया? नाम लिखो इसका, 1 2 दिया नंबरिंग 2 फिनील इथानॉल बोलती इसको, इथानॉल हो गया। देखो ये दूसरा एग्जांपल, और इसको इटार्ड रिएक्शन कहते हैं। हाँ, अशा प्रकारची इटार्ड रिएक्शन फार सोपी आहे, फक्त व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे। आणि या ठिकाणी एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं, क्रोमियम कॉम्प्लेक्स जो असतो ना, क्रोमियम कॉम्प्लेक्स तयार होत असताना कसं करायचं एवढंच महत्वाचं आहे, बाकी सोपंच आहे, का अवघड नाही का? ओके, तर अशा प्रकारची इटार्ड रिएक्शन। अजून एक रिएक्शन घेऊया आपण, गॅटरमन कॉच फॉर्मायलेशन। ती कशी होते बघूया, एवढं लिहून घ्या पहिल्यांदा। आता बघा, आता दुसरा पार्ट आहे गॅटरमन कॉच फॉर्मायलेशन। गॅटरमन कॉच फॉर्मायलेशन, बेंझिन घ्यायचं आपल्याला किंवा बेंझिनची डेरिव्हेटिव्ह घ्या, चालतंय। बेंझिन घ्या किंवा बेंझिनची डेरिव्हेटिव्ह घ्या, चालतंय। आता पुस्तकातलं उदाहरण तुमच्या समोर घेतो। आता गॅटरमन कॉच फॉर्मायलेशन मध्ये काय होतं, एक लक्षात घ्या, नावात काय? फॉर्मायलेशन। का नाव आहे? फॉर्मायलेशन। नीट ऐका बरं का, फॉर्मायलेशन। पण तुम्हाला कळलं पाहिजे फॉर्मायलेशन म्हणजे काय? अरे फॉर्मायलेशन म्हणजे रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय कोणता ग्रुप? रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन बाय लिहू कसं प्लस काय? CHO। आता CHO ग्रुपला काय म्हणतात? फार्मिल ग्रुप म्हणतात, हे तुम्हाला माहित आहे। CHO ग्रुप म्हणजे काय? फार्मिल ग्रुप। जर हायड्रोजनचा ॲटम हा फार्मिल ग्रुपनं रिप्लेस होत असेल, दॅट रिॲक्शन इज कॉल्ड एज अ फॉर्मायलेशन रिॲक्शन। म्हणजे या ठिकाणी फॉर्मायलेशन होतं म्हणजे होतं काय? अरे तुमच्या बेंझिन मधला एक हायड्रोजन रिप्लेस होतो, विस्थापित होतो, कशाने? फार्मिल ग्रुपनं, आणि म्हणून त्याला नाव दिलं आपण फॉर्मायलेशन रिॲक्शन। आणि मग त्याचा जो ही रिॲक्शन जी आहे दॅट इज डिस्कवर्ड बाय, शोधून कोण काढलं? गॅटरमन कॉच। म्हणून गॅटरमन कॉच फॉर्मायलेशन शास्त्रज्ञाचं नाव आपण ठेवलं, झालं। मग ह्या अभिक्रियेमध्ये काय करायचं आहे माहिती आहे आपल्याला? हायड्रोजनचा ॲटम हा फार्मिल ग्रुपनं रिप्लेस करावा, संपलं। अरे गॅटरमन कॉच फॉर्मायलेशन मध्ये होतं काय? बेंझिनचं रूपांतर किंवा त्याच्या डेरिव्हेटिव्हचं रूपांतर बेन्झाल्डिहाइड मध्ये होतं, कळालं का? आणि या अभिक्रियेमध्ये आपण काय करून राहिले? हायड्रोजन ॲटम हा फार्मिल ग्रुपनं रिप्लेस करून राहिले। एवढं लक्षात आलं की संपलं। मग आता रिॲक्शन कशी होते, काय होते आपण लक्षात घ्यायचं। ह्याच्या आधी एक वाक्य सांगतो बघा, कार्बन मोनॉक्साईड आणि HCl इन द प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 किंवा क्युप्रस क्लोराईड किंवा क्युप्रस क्लोराईड चालतंय, क्युप्रस क्लोराईड घ्या किंवा हे घ्या, चालतंय। ओके, आता इथं कसं होतं बघा, CO आणि HCl ह्या दोघांमध्ये अभिक्रिया होते, आणि CO HCl ची अभिक्रिया होऊन तयार काय होतं माहिती का? HCOCl म्हणजे कसं बघा, HC डबल बॉन्ड O Cl, हे बघा HCO म्हणजे C डबल बॉन्ड O आणि Cl, हा तयार झालं फार्मिल क्लोराईड। का तयार झालं? फार्मिल क्लोराईड इज फॉर्म्ड, आणि मग हा अभिक्रियेमध्ये भाग घेतो। बघा बरं का, हा एक महत्वाचा पॉईंट लक्षात घ्या बाबांनो। CO आणि HCl या दोघांमध्ये अभिक्रिया होते, कार्बन मोनॉक्साईड हायड्रोक्लोरिक ऍसिड या दोघांमध्ये अभिक्रिया होते, आणि या दोघांच्या अभिक्रियेतून तयार होतो तुमचा फार्मिल क्लोराईड, आणि हा फार्मिल क्लोराईड रिॲक्शन मध्ये भाग घेतो। एक वाक्य पुन्हा मी सांगायला तुम्हाला, अरे बाबांनो या अभिक्रियेमध्ये काय होतं? हायड्रोजनचा ॲटम हा फार्मिल ग्रुपनं रिप्लेस होतो, म्हणून नाव पडलं फॉर्मायलेशन। बोला फॉर्मायलेशन, बोला फॉर्मायलेशन। आता रिॲक्शन कशी होते, काय होते सांगतो टपाटपानं, काय उघड ह्याच्यामध्ये। आता बघा कसं करायचं, हो का? पहिल्यांदा घ्या बेंझिन किंवा त्याची डेरिव्हेटिव्ह, कुठला बी घ्या तुम्ही, बेंझिन इथला कुठला बी एक H घ्या, असं H काढला आपण। तुम्हाला माहिती आहे प्रत्येक ठिकाणी एक कार्बन एक H असतं, एक H बाजूला काढला आपण। चला इथं काय घेऊ? प्लस HC डबल बॉन्ड OCl घेऊ, फार्मिल क्लोराईड। पुस्तकात दिलं नाही हे, पण हे तयार होतं, लक्षात घ्या, हे पुस्तकात दिलेलं नाहीये। आणि मग इथं लिहायचं काय? CO आणि HCl पुस्तकात दिले असं, CO HCl मध्ये अभिक्रिया होते, कशी योगा दाखवलंय, आणि हे तयार होतं। रिॲक्शन इज टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ
अनहायड्रस काय AlCl3 संपलं. आता रिॲक्शन कशी होते सांगतो मी. बघा, बेन्झीनला जोडलेला हायड्रोजनचा ॲटम, बघा बेन्झीनला जोडलेला हायड्रोजनचा ॲटम हा फार्मिल ग्रुपला रिप्लेस होतो. आता हा कुठला ग्रुप आहे? हो का, हा ग्रुप कुठला आहे? फार्मिल. हो का, ह्या ठिकाणी संपलं. अहो या रिॲक्शनचं वैशिष्ट्यच ते आहे हो. बेन्झीनला जोडलेला हायड्रोजनचा ॲटम फार्मिल ग्रुपने रिप्लेस होतो, म्हणून ह्या अभिक्रियेला फार्मायलेशन रिॲक्शन असे म्हणतात. काय कळलं आता? बघा, हो का, बेन्झीनला बेन्झीन जोडला आपण. चला आता हे का H निघून गेलं, काल C डबल बॉन्ड OH इथं आलं. हो का, लिहा फार्मिल ग्रुपाला बघा, C डबल बॉन्ड OH म्हणजे CHY, हे म्हणजे CHY आणि हे H आणि हे Cl प्लस HCl. झालं, संपलं. ह्याचं नाव काय? बेन्झीन. ह्याचं नाव काय? बेन्झाल्डिहाइड. बेन्झाल्डिहाइड झालं. बेन्झीन पासून बेन्झाल्डिहाइड तयार झालं. आणि अशा प्रकारची जी रिॲक्शन आहे, अशा प्रकारच्या रिॲक्शनला म्हणायचं गॅटरमन कॉच फॉर्मायलेशन. गॅटरमन कॉच फॉर्मायलेशन मध्ये बेन्झीन किंवा त्याची डेरिव्हेटिव्ह त्याचं रूपांतर बेन्झाल्डिहाइडमध्ये होत असतं आणि हायड्रोजनचा ॲटम हा फार्मिल ग्रुपनं रिप्लेस होतो, म्हणून फार्मायलेशन रिॲक्शन. आणि अजून एक महत्त्वाचं वाक्य की CO आणि HCl या दोघांपासून फार्मिल क्लोराईड तयार होतं. कसं? देखो 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 झालं. अहो का अवघड आहे? काय बी अवघड नाही. अशा दोन रिॲक्शन घेतल्या, इटार्ड रिॲक्शन आणि गॅटरमन कॉच फॉर्मायलेशन. नेक्स्ट पिरियडला आपण 3 रिॲक्शन घेऊ, बरोबर आहे की नाही? हां, म्हणजे हा सगळा ॲरोमॅटिक कंपाऊंडचा भाग संपवतो. असं एक एक प्रिपरेशन मेथड्स या ठिकाणी आपण करत आहोत. लक्ष द्या, माझा प्रत्येक व्हिडिओ पहिल्या भागापासून बघा. प्रत्येक चॅप्टर टाकतोय, अमाइन चॅप्टर टाकला आहे तुमच्याकडे. आता हा तुमचा अल्डिहाइड कीटोन कार्बॉक्सिलिक आहे, पहिल्या भागापासून बघा. ज्याला काहीही कळत नाही त्याला सुद्धा मी शिकवलेलं कळालं पाहिजेच आणि कळतंच. तुम्ही बघा म्हणजे कळेल आणि कमेंट करा, म्हणजे तुमचे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू. त्याचे वेगवेगळे व्हिडिओ करून पाठवू अजून. हां, म्हणजे शिकायला सोपं जाईल. तुमची स्वतःची इच्छा असेल तर तुम्हाला कोणी बी थांबू शकत नाही. रोक सके तो रोक लो. इट इज नॉट पॉसिबल. इट इज नॉट पॉसिबल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद धन्यवाद. कळलं का नाही कळलं? हां, म्हणून प्रत्येक रिॲक्शन व्यवस्थित बघा, काळजीपूर्वक बघणं फार महत्त्वाचं आहे. कारण शिकण्याची स्वतःला काळजी पाहिजे. मी किती बी सांगून फायदा नाही, तुमची इच्छा निर्माण होणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही जर मनापासून शिकलात तर तुम्हाला कोणी म्हणून सांगतोय. ठीक आहे, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद धन्यवाद.